श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 142. प्रायोपवेशनाचा 28वा दिवस उजाडला. गोविंद स्वामी खोल गेलेल्या आवाजात शिवदीक्षितजींना म्हणाले, उपनिषदांच्या अध्ययनाला प्रारंभ केला. तो ईशावास्योपनिषदाच्या अध्ययनानच. ईशावास्योपनिषद आपण म्हणून दाखवता का? शिवदीक्षितजींना अश्रूंचा बांध फुटल्यासारखं झालं. म्हणाले, स्वामी, आपण तर स्वतःच ईश्वर रूप आहात, तरीही आपली आज्ञा आहे तर म्हणतो मी. शिवदीक्षितजींनी ईशावास्योपनिषद म्हणायला प्रारंभ केला. थरथरत्या आवाजात कशीबशी पहिली ओळ म्हटली. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत. आणि त्यांना पुढे म्हणवेना. गळा दाटून आला. मुखातून एक शब्दही बाहेर पडेना. गोविंद स्वामी म्हणाले, या जगात जे काही दिसतंय, भासतंय, ते सर्व परमेश्वराची रूप आहेत. दुसरं काही नाही, काही नाही. ब्रह्म एकमेव सत्य आहे. बाकी सगळा भ्रम आहे. शिवदीक्षितजींनी तीर्थ आणलं आणि म्हणाले, तीर्थ घेता का थोडं? डोळे मिटून गोविंद स्वामी स्वस्थ पडून होते. त्यांनी डोळे उघडले. म्हणाले, मन आता ब्रह्माच्या राज्यात तिथे गेलंय. तिथून ते परत यायला तयार नाही. ब्रह्म, परब्रह्म, ब्रह्माचा महासागर, शांतीचा महासागर, शांती, पूर्ण शांती, शांती, शांती. गोविंद स्वामींचे हे शब्द ऐकून खोलीतील सगळ्यांना शांतीची एक आगळी अपूर्व अनुभूती आली. शिवदीक्षितजी एवढे भावव्याकुळ झालेले, पण त्याही स्थितीमध्ये त्यांनाही जाणवलं की गोविंद स्वामींचे ते शब्द ऐकून आपल्या हृदयात शांतीच्या अभूतपूर्व लहरी उमटल्यात. ते शब्द ऐकून सत्यभामाबाईंनीही क्षणभर डोळे उघडले. पतीकडे एक दृष्टी टाकली. त्यांच्याही हृदयात अपार शांतीची लहर उमटली होती आणि मन समाधानाने भरून आलं होतं. पण लगेच त्यांनी डोळे मिटले आणि त्या पुन्हा नामस्मरण करू लागल्या. वैद्यराजांना वाटलं, होतं प्रायोपवेशनामुळे असं. शेवटी गोविंद स्वामींना ग्लानी येईल आणि ते बेशुद्धीत जातील. पण तसं नाही घडलं. शेवटपर्यंत ते शुद्धीत होते. प्रायोपवेशनाचा 30वा दिवस. गोविंद स्वामी शिवदीक्षितजींना म्हणाले, मला उठवून बसवा, उठवा. शिवदीक्षितजींनी त्यांना उठवून बसवलं. गोविंद स्वामींनी दोन्ही हात जोडले आणि गंभीर स्वरात म्हणाले, ओम परब्रह्मणे नमः, ओम परमात्मने नमः. आणि त्यांनी डोळे मिटून घेतले ताबडतोब आणि समाधीमग्न झाले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, प्रसन्नता, शांती झळकू लागली. गोविंद स्वामींना पुन्हा देहभानावर आणण्यासाठी शिवदीक्षितजी आणि आनंद गोसावी स्वामी यांनी त्यांच्या कानाजवळ ओंकाराचा उच्चार करायला सुरुवात केली. ओंकार ऐकून गोविंद स्वामी देहभानावर आले. मोठ्या कष्टाने डोळे उघडले आणि खोल खोल गेलेल्या आवाजात म्हणाले, विठ्ठल, विठ्ठल, प्राणप्रिय विठ्ठल, मला न्यायला आला आहे. त्याच्याबरोबर मला गेलं पाहिजे. विठ्ठला, येतो मी तुझ्या बरोबर. विठ्ठला,
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग. गोविंद स्वामींनी दोन्ही हात जोडले, डोळे मिटले. वाणीचा लय मनात झाला, मनाचा लय प्राणात झाला, प्राणाचा लय जीवात्म्यात झाला आणि जीवात्म्याचा लय परब्रह्मामध्ये त्यांच्या प्राणप्रिय विठ्ठल रूपात झाला. ते परब्रह्मात विलीन झाले. खोलीत एकच एकांत आला. शिवदीक्षितजी आणि आनंद स्वामी शोकाने बेभान झाले होते. गोविंद स्वामींनी महानिर्याण केलं. ही जाणीव होताच सत्यभामाबाईंनी डोळे उघडले, आपल्या पतिराजांकडे पाहिलं. गोविंद स्वामींच्या चेहऱ्यावर अभूतपूर्व प्रसन्नता, आनंद प्रगटला होता. मुखमंडल तेजाळलेलं होतं. त्यावर दैवी हास्य प्रभा उमटली होती. सत्यभामाबाईंनी त्या तेजस्वी मुखमंडलाकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात भावनांचा संमिश्र कल्लोळ उमटला. शोकावेगाने त्यांचं शरीर थरथरलं. कंठातून अस्फुट हुंदका बाहेर पडला. ओठ थरथरले, डोळे अश्रूंनी भरून आले. पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं. डोळे मिटून त्या पुन्हा नामस्मरण करू लागल्या. रडणं नाही, आकांत नाही, काही नाही. पुन्हा हुंदका सुद्धा नाही. त्यांचे धैर्य, संयम पाहून सारे जण थक्क झाले. अंतिम यात्रेसाठी गोविंद स्वामींचा देह उचलला गेला. तेव्हा सत्यभामाबाईंनी पुन्हा एकदा डोळे उघडले. स्वामींच्या तेजस्वी मुखमंडलाचं अखेरचं दर्शन घेतलं. हृदयातील भावनांचा कल्लोळ क्षणभर त्यांच्या डोळ्यात उमटला. मोठ्या कष्टाने त्यांनी आपली वेदना हृदयात दडवली आणि डोळे मिटून त्या पुन्हा नामस्मरण करू लागल्या. गोविंद स्वामींचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर सारी मंडळी परत आली. तेव्हाही त्या तशाच नामस्मरण करीत बसलेल्या दिसत होत्या. त्यांनी आता फक्त आपली मान माग भिंतीला टेकवली होती. शिवदीक्षितजींना आईला पाहून फार वाईट वाटलं. अतिशय व्याकुळ झाले ते. दुःखावेगानं ते सत्यभामाबाईंजवळ गेले. आई, आई, आई असं म्हणत मोठ्याने रडू लागले. पण सत्यभामाबाईंकडून काहीच प्रतिसाद येईना. डोळे मिटून मान भिंतीला टेकून ज्या नामस्मरण करत बसल्या होत्या, त्या तशाच बसलेल्या दिसत होत्या. शिवदीक्षितजींना अभद्र शंका आली. आई, आई, आई. त्यांनी सत्यभामाबाईंच्या खांद्याला स्पर्श केला. हलकेच तो हलवला. त्याबरोबर सत्यभामाबाईंचा अचेतन देह खाली कोसळला. गोविंद स्वामींच्या देहावर अंत्यसंस्कार होत असताना इकडे सत्यभामाबाईंनी देह ठेवला होता. आपले शब्द त्यांनी खरे केले होते. गोविंद स्वामींचा देह पंचतत्वात विलीन होत असतानाच त्या देहाची छायाही मागोमाग गेली होती. गोविंद स्वामींच्या चितेशेजारीच दुसरी चिता रचून सत्यभामाबाईंच्या देहावर अग्निसंस्कार करण्यात आले. शास्त्र सांगतं, पतीच्या मृत्यूनंतर 11 दिवसात पत्नीने देह ठेवला तर ते सौभाग्य मरण मानावं आणि सौभाग्यवतीचे अंत्यसंस्कार करावे. त्याप्रमाणे सत्यभामाबाईंच्या देहावर सुवासिनीचे अंत्यसंस्कार करण्यात आले. पतीची चिता विझण्यापूर्वीच पत्नीची चिता शेजारीच पेटवावी लागली होती. सारे जण हळहळत होते आणि म्हणत होते, पत्नी ही पतीची अर्धांगिनी असते असं म्हणतात. सत्यभामाबाईंनी मात्र हे वचन सर्वार्थाने खरं करून दाखवलं. त्यावेळी दयाळू स्वामी पैठणलाच होते. त्यांना स्वप्न पडलं. गोविंद स्वामी महासमाधी घेत असल्याचं दृश्य त्यांच्या स्वप्नात आलं. ते खडबडून जागे झाले. अभद्र घडल्याची शंका मनात येऊन लगेचच खळबिऱ्याला निघाले. घोड्यावरून जलद गतीने चाल करून ते खळबिऱ्याला पोहोचले. पण फार उशीर झाला होता. तोवर सर्व संपलं होतं. शेवटची भेट झाली नाही. आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंच्या अखेरच्या काळामध्ये त्यांची सेवा करण्याचं भाग्य भाळी लिहिलेलं नव्हतं. त्यांचं अंत्यदर्शनही आपल्याला घेता आलं नाही.
दयाळराव स्वामींना अतीव अतीव दुःख झालं. हे दुःख सहन करण्याच्या पलीकडे आहे या विचाराने ते व्याकुळ होऊन गेले. गोविंद स्वामी आणि सत्यभामाबाई दोघांचे अस्थि कलश एकत्र ठेवून आनंद स्वामी गोसावी यांनी आपल्या शेतामध्ये तातडीने समाधी बांधली आणि त्या समाधीची पूजा अर्चा त्यांनी सुरू केली. दयाळराव स्वामींना दर्शन घडलं ते केवळ त्या समाधीचं. ती समाधी पाहून दयाळराव स्वामी भाव विभोर झाले. त्यांना वाटलं जीवन शून्य झालंय. 34 वर्षे ज्यांनी आईचं, वडिलांचं आणि गुरुचं प्रेम दिलं, ते गोविंद स्वामी आता जग सोडून गेलेत. आता माझे मनोरथ कोण पुरविल? दाही दिशा शून्य झाल्या मला. चित्त आता काही केल्या स्थिर नाही होत. आज मी या जगात परदेशी झालोय. त्यांच्या तोंडून अभंग बाहेर पडला. चाड तसे मज आणिक कोणाची, एका गोविंदाची आस पाहे. तया विण जीणे शून्य वाटे लोकी, कोण माझे पुरवी मनोरथ. कोण जाणे माझे जीवीचा कळवळा, कोण वेळोवेळा आळवील. दाही दिशा तुझ विण शून्य झाल्या, चित्त काही केल्या स्थिर नोहे. दयार्णवा तुझ्या छायेसी वाढलो, आजी वाटे झालो परदेशी. दयाळराव स्वामींचा हा अभंग ऐकून आनंद स्वामी गोसावीही भावविभोर झाले. त्यांना म्हणाले, गोविंद स्वामींनी इथेच चिरविश्रांती घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही समाधी म्हणजे माझ्या दृष्टीने आता सद्गुरूंचं सगुण रूपच आहे. यापुढे पिढ्यानपिढ्या आम्ही सद्गुरूंच्या या सगुण रूपाची पूजा अर्चा करीत राहू. दयाळराव स्वामी म्हणाले, माझ्या सद्गुरूंनी चिरविश्रांतीसाठी हे ठिकाण निवडलंय. मलाही सद्गुरूंच्या सानिध्यातच इथेच चिरविश्रांती मिळावी. मृत्यूनंतर माझ्या अस्थी सद्गुरूंच्या समाधीच्या दारात पायरीखाली पुरल्या जाव्यात. म्हणजे जो जो भक्त या स्थानी सद्गुरूंच्या दर्शनासाठी येईल त्याची पावलं प्रथम माझ्या मस्तकावर पडत राहतील. सद्गुरूंच्या भक्तांचे चरण रज मस्तकी धारण करण्याचं भाग्य तरी मला कायमचं मिळत राहील. दयाळराव स्वामींचे हे भावपूर्ण उद्गार ऐकून आनंद स्वामी गोसावीही भाव व्याकुळ झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गोविंद स्वामींचं एक तैलचित्र आनंद गोसावी स्वामींच्या घरी होतं. आनंद गोसावी स्वामींनी ते बैठकीच्या खोलीत ठेवलं होतं. येणारे लोक त्या तैलचित्राला हार घालत होते आणि स्वामींच्या चरणी फुलं वाहत होते. दयाळराव स्वामी त्या तैलचित्रासमोर जाऊन बसले. सद्गुरूंचं चित्र पाहून दयाळराव स्वामींच्या हृदयामध्ये भावनांचं वादळ उठलं. पाणावलेल्या डोळ्यांनी ते त्या चित्राकडे एकटक पाहत राहिले. आणि दयाळराव स्वामींना दिसलं ते चित्र निर्जीव नाही. खरोखरीच सद्गुरू गोविंद स्वामी तिथे बसलेत. सद्गुरूंच्या डोळ्यात अश्रू आहेत. पाणावलेल्या डोळ्यांनी ते दयाळराव स्वामींकडे पाहतायत. आपला प्राणप्रिय शिष्य अखेरच्या क्षणी भेटला नाही म्हणून सद्गुरूंच्या हृदयात तीव्र दुःख आहे. ते दुःख सद्गुरूंच्या डोळ्यात उमटलंय, चेहऱ्यावर प्रगटलंय. दयाळराव स्वामी डोळे चोळून चोळून पुन्हा पाहायला लागले. खरोखरीच आपला प्रिय शिष्य न भेटल्याचं दुःख गोविंद स्वामींच्या चेहऱ्यावर दिसत होतं. दयाळराव स्वामी पाहतच राहिले. वाटलं, माझे सद्गुरू आणि मी केवळ दोघेच आहोत. सारं जग नाहीसं झालंय. देहभानाचा विसर पडला. स्थळ, काळ, वेळ, दिशा सगळ्याची जाणीव लोपली. दयाळराव स्वामी निस्तब्ध झाले. प्रगाढ समाधीच्या अवस्थेत गेले. दयाळराव स्वामी देहभानावर आल्यावर सद्गुरूंच्या चेहऱ्याकडे पुन्हा पाहू लागले. तेव्हा दिसलं, समोर ते तैलचित्रच आहे. चित्रातील सद्गुरूंच्या चेहऱ्यावर प्रसन्नता, शांती आहे. दुःख, अश्रू काही नव्हतं. आपण आलो तेव्हा सद्गुरूंच्या डोळ्यात अश्रू होते. आता ते नाहीत. मग तो भास होता का? नाही, तो भास नव्हता. सद्गुरूंनी आपल्याला प्रत्यक्ष दर्शन दिलं. वात्सल्याचा आपल्यावर वर्षाव केला. हाच एक विचार दयाळराव स्वामींच्या मनात तरंगत राहिला. श्रीराम समर्थ. श्रीराम.